नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्र T24 च्या सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभकामना। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। चोपडा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे। त्यामध्ये काही कुत्रे जखमी तर काही व्याधीने ग्रस्त असे देखील आढळून आले आहेत। या भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांना व बालकांना चावा घेण्याचा प्रकार वाढलेला दिसत आहे। चोपडा शहर व तालुक्यात कुत्र्यांचा चावा घेतलेले रुग्ण दररोज उपचार घेण्यासाठी 10 ते 15 येत असतात। गेल्या 2 महिन्यात कुत्र्यांचा चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या 527 आहे। फक्त डिसेंबर महिन्याचा विचार केला तर 30 डिसेंबर पर्यंत 311 जणांना चावा घेतल्याची नोंद उपजिल्हा रुग्णालयात आहे। सदर कुत्र्यांचा चावा घेतलेल्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये योग्य तो उपचार देण्यात येत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितले। साधारणतः 2 महिन्यामध्ये 527 श्वानदंशाचे केसेस आमच्याकडे झालेले आहेत। तरी सरासरी रोज 10 तरी केसेस येत आहेत। तर आमच्याकडे उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पूर्ण शहर व तालुक्यातून आमच्याकडे उपचारासाठी श्वानदंशाच्या केसेस येतात। श्वानदंशाच्या केसेसना श्वानदंशाची जी गंभीरता आहे, किती प्रमाणामध्ये त्यांना चावलेलं आहे, किती प्रमाणामध्ये त्यांना इंजुरीज आहे, तसेच कुत्रं पिसाळलेलं आहे किंवा नाही, याबाबतमध्ये आपण त्यांना लस आणि जर कधी गंभीर स्थिती असेल तर ARS नावाचं एक अँटीबॉडीज दिले जातात। डिसेंबर महिन्यामध्ये एक दिवस खूपच जास्त प्रमाणात रुग्ण आले होते, पिसाळलेल्या कुत्र्यांचा रिपोर्ट आलेला होता। त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात ही संख्या वाढली। 31 डिसेंबर व नववर्षाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे। यासाठी 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार असून सायंकाळी 7 ते रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये किंवा गैरकृत्य करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले। नमस्कार, पूर्ण आपला यवतमाळ जिल्ह्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजेपासून आणि रात्री 2 वाजेपर्यंत आपला पूर्ण पोलीस रस्त्यावर असणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजेपासून टोटल ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई आणि मोटर व्हेकल ॲक्च्युअलची पण कारवाई आपण करणार आहे। आणि आपण टोटल पूर्ण जिल्ह्यामध्ये 2500 पोलीस अंमलदार आणि 170 अधिकारी आहे। सगळ्यांना आपण रस्त्यावर उभं करून आपल्या चांगल्या पद्धतीने कारवाई करणार आहे। आणि मी सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की कोणी पण त्यांच्या कायदा हातात घ्यायचे नाही आहे। हे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन चांगल्या पद्धतीने पार पडलं पाहिजे। कोणी दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे काही गाडी चालवायची नाही आहे आणि दुसरं आदमीला तकलीफ द्यायची नाही आहे। तुम्ही सेलिब्रेशन करू शकतो पण दुसऱ्यांना तकलीफ मिळाला नाही पाहिजे, त्या पद्धतीने तुमचा बिहेवियर असला पाहिजे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचावर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांचा निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व 543 ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून 2 जानेवारी दरम्यान 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने घेतला आहे। सरपंच संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीसमोर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे। या संदर्भात आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी व सरपंचांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे। सरपंचांना सुरक्षा द्या। बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी सलग 3 वेळा सरपंचपद गाजवणारे सरपंच देशमुख साहेब यांचं अपहरण करून आरोपींनी अतिशय वाईटरित्या त्यांचा खून केला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिवमध्ये एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये सलग सरपंचांवर हल्ले करण्याच्या ज्या घटना घडत आहेत, या घटनांचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करत आहोत। या घटनांच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे बीड येथील हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सरपंचांना कायदेशीर सुरक्षा प्रदान केली पाहिजे। त्याचप्रमाणे सरपंचांना विमा सुरक्षा कवच दिला पाहिजे आणि या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मुख्य मागणीला घेऊन आम्ही 3 दिवसीय ग्रामपंचायत कामकाज बंद आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आणि गोंदिया जिल्ह्यातील 543 ग्रामपंचायतीसह महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे। आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं शासनाचा निषेध म्हणून आम्ही 3 दिवसीय कामबंद आंदोलन केला। त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रकार घडतात, बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच महोदय संतोषजी देशमुख यांच्यावर जीवघेणा हत्या झाला। 19-20-21 दिवस झाले तरी अजूनपर्यंत जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही। हा खूप खेदजनक बाब आहे। यांचा आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नाथनगर, हनुमाननगर आणि वडखा या गावांमध्ये शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी शेंद्रा MIDC मधून पाईपलाईनचे काम ठेकेदाराला दिले, परंतु त्या ठेकेदाराने 60 लाख रुपये घेऊन सुद्धा कामाला सुरुवात केली नाही. कामाला कोणतीही गती मिळालेली नाही. अनेक वेळा निवेदन देऊन देखील काम सुरू होत नाही. याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय. पाणी न देणाऱ्या या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं करायचं काय? ठेकेदाराला बिल देऊन पाणी न देणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं MIDCतून त्या गावाला पाणी द्या या योजनेसाठी 60 लाख रुपये त्या ठेकेदाराने काढून घेतले, पण आतापर्यंत त्या गावाला पाणी मिळालं नाही. कित्येक वेळेस पाणी पुरवठा विभाग असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, यांना निवेदन देऊन देखील सुद्धा हा ठेकेदार निवेदन दिलं की 2 दिवस काम चालू करतो आणि त्याच्यानंतर काम बंद करून टाकतो. 1.5 वर्षापूर्वी या गावाला पाणी मिळालं पाहिजे होतं, पण आतापर्यंत पाणी मिळालं नाही. पाणी न मिळाल्यामुळं हा पूर्ण महिलांचा आक्रोश आज आम्ही सर्व इथं घेऊन झेडपी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या गेट वरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्हा परिषद समोर करत आहोत. आता नेमक्या तुमच्या प्रमुख किती मागण्या आहेत आणि काय? आमची सर्वात प्रमुख मागणी एकच आहे की 1.5 वर्षापासून जो प्रलंबित प्रकल्प MIDCतून त्या गावाला पाणी देण्यासाठी प्रलंबित आहे, तात्काळ या गावाला पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आमची प्रमुख मागणी. पुढची दिशा काय असेल? 1 तासामध्ये जर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलजीवन मिशनचे जे कार्यकारी अधिकारी यांनी जर हा प्रश्न मार्गी लावला नाही आणि हा जो गुरमी आलेला ठेकेदाराला जर टर्मिनेट केलं नाही, तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही 1 तासाभरात करू. तुमचं नाव आणि पद? सुधाकर शिंदे, प्रहार जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर. निफाड तालुक्यातील लासलगाव शिर्डी रस्त्यावरील वाकद परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला. परिसरातील शेतकऱ्याने आरडाओरड केल्यानंतर तेथून बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान मागील पंधरवाड्यापासून या भागात बिबट्यांचे दर्शन होत असून यापूर्वी काही प्राणी या बिबट्याने भक्ष्य केले आहेत. आता मानवी वस्तीकडे या बिबट्यांची नजर असून माणसावरही हा बिबट्या हल्ला करत आहे. सध्या परिसरात कांदा लागवड सुरू असून शेताला पाणी देण्यासाठी रात्री पहाटे केव्हाही जावे लागत असल्याने शेतकरी भीतीच्या वातावरणात आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्याकडून केली जात आहे. आम्ही ऊसतोड मजूर आहे. बाजारला चाललो होतो वाकडून देवगावला. देवगावच्या वाकडमध्ये आमच्यावर हल्ला झाला. वन क्षेत्राने याच्यावर कृपा करून हे दखल घ्यावी ही नम्र विनंती. आमचे लहान लहान मुलं आहे, छोटे छोटे मुलं आहे, गरिबाची दखल घेण्याची कृपा करावी. आम्ही वाचलो, कस तरी आरडओरड केला आणि वाचलो, कस तरी आरडओरडून निसटून निघालो. अशा प्रकारे ऊसतोड कामगारांवर बिबट्याने हल्ला केला असून यावर वन विभागाने दखल घ्यावी. ही घटना 7:30-8 वाजेच्या दरम्यान घडलेली आहे. रात्री परत 8:30-9 वाजेच्या दरम्यान एका प्रवाशावर पण बिबट्याने हल्ला केला होता. एवढ्या 4 ते 5 दिवसामध्ये बिबट्याने 7-8-10 लोकांवर जेमतेम हल्ला केलेला आहे. तो हल्ला मानकर वस्ती येथे झालेला असून याच्यावर वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावी ही नम्र विनंती. येथे निफाड तालुका वाकद शिवारात सध्या बिबट्याचा हाहाकार माजलेला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात बिबट्याने आत्तापर्यंत 7 ते 8 लोकांवर हमला केलेला आहे. यात शेतमजूर आणि ऊसतोड मजूर आणि काही इतरही जे हायवेने येता जातात त्यांच्यावरही बिबट्याने हमला केलेला आहे. ही घटना निफाड तालुक्यातील वाकद गाव येथील लासलगाव शिर्डी हायवेवर सतत होत आहे. यामुळे वन विभागाने याच्याकडे दखल घ्यावी ही नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा इतिहास सामाजिक संघर्ष, राजकीय चळवळ आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा लढा 16 वर्ष चालला. या लढ्यात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. नंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. ह्याच लढ्यात हुतात्मा झालेला एक स्मारक विद्यापीठाच्या प्रवेशाजवळ होत आहे. मात्र या जागेवर हे स्मारक उभं केलं जात आहे ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि हे बांधकाम थांबवण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने केलेला दावा खोटा आहे. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी रिपब्लिकन युवा सेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात सहभागी असणारे रमेश खंडागळे यांनी केली आहे.
नाही अत्यंत चुकीचं आहे. काम बंद पाडणं हा त्याच्यावर पर्याय असू शकत नाही. वक्फ बोर्डाने ताबडतोब विद्यापीठाशी संपर्क करून आणि त्यांच्याशी डायलॉग करून आणि ती जागा जर त्यांची असेल तर हँड ओव्हर करावी आणि विद्यापीठानं सुद्धा आपलं एक पाऊल पुढे टाकून ती जागा आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यावी आणि जे काम हाती घेतलंय ते पूर्ण करावं अशी माझी भूमिका असेल. काम बंद पाडल्याच्या नंतर जनता तो चिडणारच आहे, कारण बाबासाहेब हे जनतेनं आपलं म्हणजे काळी समजलंय, हृदय समजलंय, सर्वस्व समजलेलं आहे आणि त्या हृदयाला आणि त्या काळजाला धक्का लागत असेल तर जनता उठून उभी राहणारच आहे. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आज एवढंच. अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.